नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 12वा लेसन आपण बघतोय आम्ल, आम्लारी आणि त्यांची ओळख. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत 4 सेशन झालेले आहेत आणि मला वाटतं की आपण आम्ल किंवा आम्लारी यांच्याबद्दल फॅमिलियर झालेले असाल. म्हणजेच आम्लाची टेस्ट कशी घेतली जाते, कोणत्या प्रकारचे इंडिकेटर्स वापरले जातात त्यांच्याविषयी आपण आधीच जाणून घेतलेला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आपण आम्लाचे बघितले, जसं की तो आंबट असतो किंवा सुरी किंवा चाकूने आपण जर एखादं लिंबू सारखं फळ कापलं की जे चमकतात आणि त्याच्यामध्ये रिएक्शन होत असते. आणि त्याच्यानंतर आपण आता बघतोय की कशा प्रकारे आम्लारी तयार होते आणि आम्लारीचे गुणधर्म कोणते. जसे आपण आम्लाचे गुणधर्म बघितले त्याचप्रमाणे इथे आपण आम्लारीचे सुद्धा गुणधर्म बघणार आहोत. आणि त्यांच्यामध्ये लिटमस पेपरची टेस्ट आपल्याला माहितच आहे. आम्लारीमध्ये रेड लिटमस ब्ल्यू होतो, म्हणजे तांबडा लिटमस पेपर कसा होतो, निळा होत असतो. तर अशा प्रकारे ह्यांची ही ओळख आहे. आणि या शेवटच्या सेशन मध्ये आपण आम्लारी विषयी जास्त करून जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर उदासीनीकरणाची अभिक्रिया सुद्धा बघणार आहोत, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस यांचं एकत्रीकरण झालं की त्याच्यापासून उदासीनीकरण म्हणजे न्यूट्रलायझेशन कसं होतं ते आपण ह्या सेशन मध्ये, शेवटच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघूया आम्ल, आम्लारी ओळख याच्यामध्ये आम्लारीचे काही गुणधर्म. इथे बघा काही आम्लारींची नावं दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, सोडियम हायड्रॉक्साईड, त्याला कॉस्टिक सोडा असं म्हणतात. आणि सोडियम हायड्रॉक्साईडचं सूत्र आहे NaOH. हा कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर बघतो आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, म्हणजे त्याला पोटॅश असं सुद्धा म्हटलं जातं. हा आंघोळीच्या साबणामध्ये वापरला जातो. इथे NaOH आणि KOH याच्यामध्ये एक हायड्रॉक्सिल ग्रुप दिसतोय. का दिसतोय याच्याविषयी आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलेला आहे. सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे, 281. त्याचप्रमाणे पोटॅशियमचा अणुक्रमांक सुद्धा 19 आहे, 2, 8, 8 आणि 1 असं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि हायड्रॉक्सिल ग्रुपला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे 1 मायनस त्याच्यामध्ये असतो आणि म्हणून यांच्यामध्ये एक सिंगल OH ग्रुप चिकटतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा चुन्याची निवळी. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, चुना आदल्या रात्री आपण जर भिजत ठेवला तर दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच्यातून एक्झोथर्मिक रिएक्शन होऊन रात्री तो चुना खाली सेटल होतो आणि वर दुसऱ्या दिवशी आपण बघतो की पाण्यासारखा पदार्थ आपल्याला मिळतो. त्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड, स्लेक लाईम किंवा चुन्याची निवळी असं म्हटलं जातं. आता CaOH2 तुम्हाला सांगितलेलं आहे मी ऑलरेडी. याच्यामध्ये 2 हायड्रॉक्सिल ग्रुप लागतात, कारण कॅल्शियमचा अणुक्रमांक किती आहे तर 20, 2, 8, 8 आणि 2. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन्स त्याला दिले जातात. चुना जो आहे आणि त्याच्यामुळे 2 हायड्रॉक्सिल ग्रुप लागतात. चुना रंग सफेदी करता सुद्धा आपल्या घरामध्ये आपण वापरतो. चौथा आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, त्याला मिल्क ऑफ मॅग्नेशिया सुद्धा म्हणतात. आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की राईट द फॉर्म्युला ऑफ मिल्क ऑफ मॅग्नेशिया किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे सूत्र लिहा. तर त्याचं सूत्र आहे MgOH/2. इथे सुद्धा आपल्याला 2 हायड्रॉक्सिल ग्रुप लागलेले दिसतात. त्याचं कारण संयुजा हा आहे, मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे. का तर मॅग्नेशियमचा अणुक्रमांक किती आहे 12, 2, 8, 2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे. म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये असलेले 2 इलेक्ट्रॉन तो 2 हायड्रॉक्सिल ग्रुपला देतो, कारण एका हायड्रॉक्सिल ग्रुपला एकच मायनस चार्ज त्याच्यावर असतो, एका इलेक्ट्रॉनची गरज असते. आता मिल्क ऑफ मॅग्नेशिया आम्ल विरोधक औषध म्हणून वापरतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या पोटात दुखत असेल, आपण काही वेगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्लेले असतील तर जास्त प्रमाणात ऍसिड आपल्या जठरामध्ये निर्माण होतं आणि आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो. मग अशा वेळेला पोटात दुखायला लागतं, त्यावेळेला डॉक्टर आपल्याला मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असलेल्या गोळ्या देतात. आणि त्याच्यामुळे काय होतं तर ऍसिड, पोटामध्ये असलेला ऍसिड आणि हा जो आहे तो बेस, आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होऊन सॉल्ट आणि पाणी तयार होतं आणि अशा प्रकारे आपल्या पोटात दुखणं थांबतं. म्हणजे आम्ल विरोधक हे औषध आहे. आता बघा, अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे, NH4OH. वीक बेस म्हणजे काय, त्यामुळे पाण्यामध्ये टाकला तर त्याचं डिसोसिएशन खूप स्लो होतं NH4+ आणि OH- या आयनांमध्ये, आणि त्याच्यामुळे वीक बेस म्हणतात. आता अमोनियम हायड्रॉक्साईड आपल्याला माहिती आहे RCS सारखी कंपनी युरिया किंवा उज्ज्वला, सुफला, संपूर्ण अशा प्रकारची खतं तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये नत्र म्हणून नायट्रोजन जो असतो तो अमोनिया वापरला जातो. आणि अमोनियम हायड्रॉक्साईड पासून आपण अशा प्रकारे वेगळ्या प्रकारची खतं तयार करू शकतो. म्हणजे आपण बघितलं की आम्लारी सूत्रे व त्यांचे उपयोग काय असतात ते आपण आता इथे बघितलेले आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणताही पदार्थ ओळखण्यासाठी त्या पदार्थाची चव घेणे, वास घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे चुकीचे असते.
असे करणे शरीराला घातक ठरू शकते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे की अशा प्रकारे कोणत्याही पदार्थाची टेस्ट करायला जाऊ नका. म्हणजे टेस्ट नुसार आपण ऍसिड आणि बेस ठरवायचं नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स आपल्याला दिलेले आहेत, जसं की निळा लिटमस आहे किंवा तांबडा लिटमस आहे किंवा आपल्या घरगुती सुद्धा काही लिटमस आहेत. उदाहरणार्थ हळद पावडर आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या आहेत, जास्वंदीची फुलांच्या पाकळ्या आहेत, कोबीची पानं आहेत किंवा फिनॉल्फथालीन, मिथिल ऑरेंज, मिथिल रेड अशा प्रकारचे इंडिकेटर्स वापरून आपण आम्ल किंवा आम्लारी यांच्यामध्ये फरक करू शकतो. इथे पहा, आम्लानंतर आता आम्लारीचे काही गुणधर्म आपण बघतोय. आम्लारीची चव कडवट असते. याच्यासाठी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलं की आपण जो बेकिंग सोडा, आपल्या घरामध्ये आपली आई वडे किंवा भजी करत असते त्यावेळी ती क्रिस्पी होते. क्रिस्पी होण्यामागे कारण म्हणजे त्याच्यामध्ये असलेला बेकिंग सोडा. आता बेकिंग सोडा हा बेसिक इन नेचर आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे की तो बेकिंग सोडा जो आहे तो अम्लारी धर्माचा आहे. म्हणजे ह्याची जर आपण टेस्ट घेतली तर थोडी कडवट किंवा तुरट टेस्ट आपल्याला लागते. आता त्याचा स्पर्श बुळबुळीत असतो. पाण्यामध्ये टाकलं तर त्याचा स्पर्श बुळबुळीत, म्हणजे साबण जे असतात ते अशा प्रकारे आम्लारीपासून तयार झालेले असतात आणि म्हणून ते आपल्याला बुळबुळीत लागत असतात. आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन OH- आयन तुम्हाला सांगितलं CaOH/2 जर आपण पाण्यात टाकला तर कॅल्शियम वर 2+ आयन आणि दोन OH- आयन त्यातून बाहेर पडतात. OH- आयन अशा प्रकारे हायड्रॉक्सिल आयन तयार होत असतात. NH4OH म्हणजे सुद्धा NH4+ आणि OH- अशा प्रकारचा आयन तयार होतो. किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड K+ आणि OH- आयन, NaOH म्हणजे Na+ आणि OH- आयन किंवा अशा प्रकारचे कोणतेही तुम्हाला OH ग्रुप ज्याच्यामध्ये दिसतात त्याच्यापासून ते बेसिक इन नेचर असतात. आणि आम्लारीमध्ये हा OH- हा मुख्य घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. आम्लामध्ये कोणता घटक आहे जो तुम्हाला तो आम्ल आहे तो दाखवतो? विचार करण्याचा प्रयत्न करा. बरोबर, तर ह्याच्यामध्ये H+, जसं आपण HCl मध्ये H+ आणि Cl-, H2SO4 मध्ये 2H+, 2 हायड्रोजन आयन कॅटायन आणि SO4 वर 2- चार्ज. HNO3 मध्ये H+ आणि NO3- बघितलं. त्याचप्रमाणे आम्लारीमध्ये सुद्धा OH- हा मुख्य घटक असतो. लक्षात घ्या, सामान्यतः धातूंची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल बघितलं कॅल्शियम ऑक्साईड, तर ही जी ऑक्साईड आहे ती आम्लारी धर्मी आहेत आणि अधातूंची ऑक्साईड असतात ती आम्लधर्मी असतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फार महत्वाचा असा हा गुणधर्म आहे की धातूंची ऑक्साईड जी आहेत ती आम्लारी धर्मी असतात आणि अधातूंची ऑक्साईड कशी असतात तर आम्लधर्मी असतात. आता इथे बघूया आपण उदासीनीकरणाची अभिक्रिया. ज्या वेळेला स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, म्हणजेच आपण बघितलं की सहज आम्ल आणि सहज आम्लारी यांची अभिक्रिया घडून आणली. फॉर एक्झाम्पल आपण HCl आणि NaOH यांची अभिक्रिया इथे बघतोय. ज्यापासून NaCl हे क्षार आणि पाणी तयार होत असतं. HCl NaOH याच्यामधला H आणि OH- त्याच्यापासून पाणी तयार झालं आणि NaCl तयार झाला. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की कोणतेही कंपाऊंड जे असतात त्यांचे जे गुणधर्म असतात ते त्यांच्या कॉन्स्टिट्युएंट पेक्षा वेगळे असतात. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड जो आहे, Na हा अत्यंत दाहक म्हणजे रिएक्टिव्ह असा धातू आहे. क्लोरीन आपल्याला माहित आहे सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये म्हणजे लोकांना मारण्यासाठी हा क्लोरीन गॅस वापरला होता. अत्यंत विषारी असा वायू आहे. परंतु ज्या वेळेला NaCl हे कंपाऊंड तयार होतं त्यावेळेला ह्यांचे प्रॉपर्टीज बदललेले असतात. हे NaCl याच्यामधला क्लोरीन विषारी, सोडियम रिएक्टिव्ह असं असलं तरी आपण हे कंपाऊंड मीठ म्हणून आपल्या जेवणामध्ये वापरत असतो. म्हणजे कंपाऊंड मध्ये गेल्यानंतर त्याचे गुणधर्म वापरतात. तर ते बाजूला ठेवून आपण बघूया. ज्या वेळेला कधी आम्ल आणि आम्लारी, HCl हे आम्ल आहे आणि NaOH ही आम्लारी आहे, यांची रिएक्शन होते तेव्हा त्यापासून क्षार आणि पाणी तयार होते आणि अशा प्रकारच्या अभिक्रियेला उदासीनीकरणाची अभिक्रिया किंवा न्यूट्रलायझेशन रिएक्शन असं म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा बघा H आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक होतो, Na आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होतोय आणि NaCl आणि HOH मिळून H2O असं पाणी तयार होतं. इथे लक्षात घ्या, आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे जठर आहे आपल्या बॉडीच्या डाव्या बाजूला तिथे HCl नावाचं आम्ल तयार होत असतं. त्याच्यामुळे अन्न पचन सुलभ होते. मात्र हे आम्ल गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते म्हणजे इनडायजेशन होतं. यावर उपाय म्हणून सामान्यतः आम्लारी धर्मी औषध दिली जातात. आपण आधीच बघितलं की MgOH/2 असलेली औषधं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया दिलं जातं. त्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया MgOH/2 चा समावेश असतो. असे आम्लारी जठरात असलेल्या अतिरिक्त आम्लाचे उदासीनीकरण घडवून आणतात. आपण ह्याच्यापूर्वीच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे की उदासीनीकरणाच्या अभिक्रियेमध्ये ऍसिड आणि बेस, आम्ल आणि आम्लारी हे दोन्ही काम करत असतात.
जसं इथे MgOH/2 आणि शरीरात तयार झालेले HCl या दोघांची अभिक्रिया होऊन, म्हणजे MgOH/2 काय आहे तर आम्लारी आहे आणि HCl काय आहे तर आम्ल आहे, या दोघांची अभिक्रिया होऊन त्याच्यापासून पाणी आणि मीठ तयार होतात आणि त्याच्यामुळे पोटात दुखणं थांबतं. रासायनिक खतांच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेतजमिनीत आम्लाचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणजे आपण रासायनिक खतं जे वापरतो त्यामध्ये आम्ल असतात. उदाहरणार्थ नायट्रोजन जर वापरला तर पाणी आणि नायट्रोजन डायऑक्साईड यांची अभिक्रिया होऊन HNO3 तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे शेत जमिनीमध्ये आम्लाचे प्रमाण वाढते. जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत आम्लारीधर्मी चुनखडी, आता चुनखडी स्लेक लाईम कसा आहे तर आम्लारीधर्मी यांचं मिश्रण जर केलं तर आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होऊन त्याच्यापासून उदासीनीकरणाची अभिक्रिया होते आणि पाणी आणि क्षार तयार होतात. असे आम्लारी जमिनीतील आम्लांचे उदासीनीकरण करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशनमध्ये आम्लारी म्हणजे काय, आम्लारीचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म बघितले आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे उदासीनीकरणाची म्हणजे न्यूट्रलायझेशन रिएक्शन बघितली. तर अशा प्रकारे या लेसन मध्ये आम्ल, आम्लारी आणि त्यांची ओळख आपण करून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे की ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा, जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिस्ट्री किंवा हिंदी आणि कॉम्प्युटर अशा प्रकारच्या विषयांचा आपण अभ्यास घर बसल्या करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळतं. आपल्याला असलेल्या क्वेरीज आम्ही इथे सॉल्व्ह करून देत असतो. आपल्याला उत्तर समजेपर्यंत ते सॉल्व्ह करून दिलं जातं. आता आजकालची शिक्षण पद्धती ही आकलन पद्धतीवर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला काय समजलं हे महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही आपल्याला सांगतोय की आपण AS विद्यालय म्हणजे आस विद्यालयाचं जे ऍप आहे त्याचा आपण वापर करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आजकाल अर्ध्या मार्कांसाठी आपले बी फार्मसी किंवा नीटचे आपले जे प्रवेश आहेत ते होत नाहीयेत आणि ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक विषयाचं आकलन असणं खूप गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग ही आजची स्टडी आहे. अंडरस्टँडिंग शिवाय स्टडी होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला अशी रिक्वेस्ट आहे की आपण अशा प्रकारच्या ऍपचा म्हणजे आस विद्यालय या ऍपचा वापर करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.